जरंडेश्वर म्हणजे रामायणाशी जोडलेला एक भाग आहे। श्री क्षेत्र स्वयंभू जरंडेश्वर देवस्थान रामायणाशी निगडीत असलेलं पुरातन देवस्थान आहे। येथे स्वयंभू हनुमानाची प्राचीन मूर्ती आहे। राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे शनिवार, श्रावणातला पहिला शनिवार आणि आज आपण आलो जरंडेश्वरला आणि भरपूर प्रमाणात अशी गर्दी असल्यामुळे आज आपण इकडून पायरी मार्ग बंद जायचा निर्णय कॅन्सल केला आहे। दुसऱ्या मार्गाने जाणार आहे आपण आज। मी तुम्हाला तो मार्ग दाखवतो, चला। आपण दुसरा मार्ग निवडला आहे जो की ह्या रोडपासून गावातून फिरून दुसरीकडे जातोय माग। तर ठीक आहे, जाऊया। पहिली पायरी चढा चालू केले आणि असा काय मार्ग आहे। अशी काय जरंडेश्वरची कमान आहे। सगळ्यांना घ्या। छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। ज्योतिबाच्या नावानं बसवाच्या नावानं सांग बने। जय हनुमान, जय हनुमान। या ठिकाणी आपण गाडी लावली आणि गाडी लावून असंच मधनं या साईडनं आपण इथपर्यंत आलेलो आहे। आणि खरं तर अर्ध्या टप्प्यावर पण नाही, आपण आपल्याला अजून वरती जायचं आहे। किती वर आहे अजून? सुरुवात आहे। ह्याच्यापेक्षा 2 टप्पे आहेत। अतिशय खडतर मार्गाचा निवड केलेला आहे। का निवड केला आहे काय सांगता? काय ट्रॅव्हलिंगचा, ट्रेकिंगमुळे ट्रेकिंग तर त्या रोडने बी झाली असती। पायऱ्या त्या रोडने पायऱ्या सगळं 20 ते 30 टप्प्यापर्यंत आपल्याला वरती येण्यासाठी पायऱ्या बघायला मिळतात। आणि तिथून पुढं एकदम असा दगडातून आणि थोडासा स्लिपरी चिखलातून आपल्याला रोड बघायला मिळतो। मार्ग अशा प्रकारचा मार्ग आहे। दुसऱ्या दरवाजाला गेलो होतो, त्या साईडला गर्दी पण खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्याच्यामुळं आपण यास दुसऱ्या बाजूने म्हणजेच की जांब या गावातून मार्ग निवडला येण्याचा। वरती येत असताना जागोजागी प्रत्येक दगडावर असं श्रीराम लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, ओरिजिनल दाखवायचं आणि ओरिजिनल चढायचं, इथून तिथून चढायचं नाही। बोला 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 बजरंग बली की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। असू दे गे, थँक्यू। वरचा कसं वाटतंय वर गेल्यावर? 70 वर्ष क्वालिटी कसं करा? क्वालिटी ओके हा एक नंबर। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आता आपण एकदम खडतर टप्पा पार करून आपण आता सपाटी लावलोय आणि सपाटीला किती जवळच आहे, जवळ जाणार आहे आम्ही। आता थोडं राहिले, तेवढा टप्पा पार करणार आहे। तुम्हाला मी डायरेक्ट दर्शन मंदिरात जातो दर्शन करायला। तुमच्यासाठी खास आम्ही खडतर टप्पा करून आज वरती आलेलो आहे। निसर्ग बघा, निसर्ग बघायचंय। सातारा यावंच लागतंय। धुकं असा नजारा, इकडं सगळं आभाळ आहे, धुक्याची चादर पसरली आणि सगळं बघायला तुम्ही साताऱ्यात पण येऊन बघू शकता। साईडला बघा, डोंगराच्या पलीकडे एक गाव, डोंगराच्या इकडे एक गाव, इकडचं गाव बघा, इकडचं व्ह्यू दाखव। डग डोंगर को टेके हे फोटो नाही छुटना चाहिए। काय म्हणायचं तुला? काय आता म्हणू आम्ही, आम्हाला असं थंडगार वाऱ्याचा अनुभव घेऊन आज खूप भारी वाटलं आम्हाला। आज कुठेच असं म्हणजे मनात शंका राहील नाही की आम्ही आपला निसर्ग बघितला नाही। देश सोडून जायची गरज नाही, सातारा द्या, सातारा काय भेटेल, सातारा होऊ शकता। जरंडेश्वर म्हणजे रामायणाशी जोडलेला एक भाग आहे जो की
प्रभू श्री लक्ष्मणासाठी हनुमानांनी जडीबुटी जेव्हा लागली संजीवनी जडीबुटी आणि ती घेऊन जात असताना त्यातलाच एक तुकडा म्हणजे पर्वताचा तुकडा पडलेला हा भाग आहे म्हणजे जरंडेश्वर. आणि या ठिकाणी आज आपण आलो आहे आणि जरंडेश्वरवर आपल्याला हर एक प्रकारच्या आजारावरती उपचार म्हणून औषध वनस्पती भेटते. आणि या परिसरात सगळ्या जेवढ्या वनस्पती दिसतात सगळ्या औषधी वनस्पती आहेत. आणि आता आपण चाललो आहे मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊ. आणि वार खूप जास्त प्रमाणात येते, वाऱ्याचा वेग खूप जास्त आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वनस्पती प्रत्येक वनस्पतीचा कशा ना कशा कुठल्या आजारावर उपचारासाठी उपयोगी पडते. 10:30 वाजल्यात, आम्ही वरती पोहोचलोय. जाताना घंटी वाजवायची नाही, जाताना माघार जाताना घंटी नाही वाजवायची. हनुमानाचं मंदिर आहे वरती. आता आपण वरती पोचलेलो आहे आणि आज श्रावणातला पहिला शनिवार असल्यामुळं या ठिकाणी भरपूर गर्दी झाली. हे मंदिर आहे आणि प्रसादाचं नियोजन झालेलं आहे. इकडे खिचडी आज आम्ही आता मस्तपैकी पाय धुवून जाणार आहे. तिकडे प्रसाद वाटप आहे. आम्हाला बी चालू आहे, घेतला तर ह्यांना पोरांना की नाव सांगा तुमचं. काय म्हणताय मुलांना बोला. नाव सांगा, माहिती सांगा काहीतरी. तुम्ही कुठल्या गावचं आहे? बगदौडी. सगळे पहिलवान एक कुस्ती जिंकल्यापासून स्वतःला मोठा व्हायला जमायला लागलाय. नाव विचारत होते बरं चला आता आपल्याला दर्शन करायचे. त्या मामांनी आपल्याला सांगितलं यावर्षी गर्दी थोडी कमी आहे, ह्याच्यापेक्षा डबल टिबल गर्दी असते. आणि दर्शनासाठी आपण आता रांगेत उभं आहे. मला नक्की टाका. हे घ्या, सांग माहिती सांग मग तुला टाकणार. मग तुझं नाव नाही, माहिती सांग. इथली जरंडेश्वरची माहिती सांग. नवीन भाऊ नवीन आहे, बोला काहीतरी सांगा इतिहास. जय श्रीराम. इतिहास काय आहे? इतिहास हा इथं जेव्हा मारुती चालले होते ह्याच्या सीता शोधीला नाही, ते लक्ष्मण संजीवन मुठी घेऊन चालले होते. एक दगड का काहीतरी पडलं होतं, ते इथं स्थान निर्माण झालेलं आहे. मंदिराविषयी माहिती सांगा. तिथं कसं ठीक आहे, काय हरकत नाही. पाठीमागं बघितलं श्रीराम मंदिर, जरंडेश्वर दास मारुती मंदिर आहे. आणि तसंच पुढं पर्वतेश्वर मंदिर आहे. त्या साईडला कृष्णामाईचं मंदिर आहे. त्या साईडला आतमध्ये एक मंदिर आहे. बघितलं तर इकडं राम मंदिर आहे. काय का किट्टू आणि या साईडला बघू शकता दगडाची एक मोठी पोटी आहे. तर ती हा चाललं. फोटो काढा नुसतं. फोटो काढ
काय रे राव, कोण कोण आलाय? गावातली कोण आहे? गावातली ते गावात नाही बाहेर कंपनीतली पोरं. हे आम्ही व्यक्त झाले. ज्याला पण विचारलंय इथल्या स्थानिक लोकांना, म्हणजे ज्यांचे दुकान आहेत त्यांना सुद्धा विचारलं तरी माहिती काय सांगता येईना की भरपूर अशा जुन्या काळापासून हे मंदिर इथं आहे. जुन्या प्रकार बाबा माहिती काय सांगताल या जातेबद्दल? काय जाते पूर्वी कसं आहे, हे नव्हत्या, गिरणी नव्हत्या. गिरणी नव्हत्या त्यावेळेला ही बैलाच्या साह्यानं अशी वडायची. म्हणजे ते त्यावेळेला साधनच नव्हतं ना, त्यावेळेला इथं जनावर होती आणि त्यांनी ती करायची साधन. तरी किती जुनं आहे तरी? होय, आता आम्हाला आमचं 69 झालं, म्हणजे ह्याच्या आधी कवाच आहे ती काय माहिती आपल्याला. तेवढं आहे. आम्ही लहानपणापासून बघतो. दर्शनासाठी रांग लागली लांब लांबपर्यंत. श्री क्षेत्र स्वयंभू जरंडेश्वर देवस्थान रामायणाशी निगडीत असलेलं पुरातन देवस्थान आहे. येथे स्वयंभू हनुमानाची प्राचीन मूर्ती आहे. लक्ष्मणाला जेव्हा मूर्छा लागलेली त्यावेळेस लक्ष्मण बेशुद्ध झालते, तेव्हा हनुमंतराया द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना त्यातील एक पडलेला थोडासा भाग म्हणजे जरंडेश्वर डोंगर आहे. इथं संजीवनी वनस्पती उपलब्ध आहे डोंगरावर. डोंगरावरील प्रत्येक औषधी वनस्पती आहे डोंगरावर. डायबिटीससाठी पण बऱ्याच वनस्पती आहेत इथं औषधी. अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही परतीचा प्रवास चालू केलेला आहे. पावसाचं प्रमाण थोडं वाढलं की दिसते, धुक्याचं प्रमाण जास्त झाले. नाही काय आपण नॉनस्टॉप आता आपण खाली जाणार आहे डायरेक्ट नॉनस्टॉप 32च्या स्पीडनं. एकदम असं प्रचंड असं प्रमाणात वारं, वादळी वारं, असं पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की जरंडेश्वरची समुद्र सपाटीपासून 3000 फूटच्या आसपास इतक्या उंचीवरती आहे. आणि तिकडच्या साईडनं जायला आपण दुसऱ्या साईडनं आलो. एका साईडनं 1000 पायऱ्या आहेत वरती येण्यासाठी आणि दुसरी कोरेगाव साईड आहे. आणि जांबमधून आपण आता आलेलो आहे वरती. आणि आता आपण परतीचा प्रवास चालू केला आहे. येताना एकटाच आलो होतो, सगळ्यांना विचारलं येतात का, येतो बोलली, कोणी झालं नाही. आपण एकटाच आलोय आणि येत असताना आपल्याला बारामतीचं का आपल्याला 8 मित्र भेटलेत. इकडं 5 आहेत, मागं 3-4 आहेत आणि सौरभ आहे, मागं 1-2-3 मित्र आहेत. असं आम्ही जवळपास 10 जण झालेलो आहे. कोणच मंदिर आहे? कुठल्या महाराजांचं? अच्छा, कुठल्या महाराजांचं मंदिर आहे कमेंट करून सांगा. आणि चालून पडलाय आमचा गुदगुदा आणि आता आम्ही जाणार बघाय धबधबा आणि आमचे गणूभाऊ गुदगुदा. गणूबाई व्हायरल झाल्यावर मला सांगायचं नाही. आपला ट्रेक संपलेला आहे आणि असा काय एकदम टॉपला आपण त्या धुक्यात वर होतो. सर माग हा आहे तो, हे असं प्रशस्त असं पार्किंग आहे आणि वरती होतो आपण, वरती मंदिर आहे. असं ट्रेक करत करत आपण खाली आलेलो आहे. एकदम आता आपला ट्रेक संपलेला आहे. कुठून